जगावं माझ्या शिवाजी राजांच्या सारखं आणि मरावं माझ्या शंभू राजांच्या सारखं. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. इतर सर्व व्हिडिओमध्ये मी माझ्या रिलेटेड किंवा इतर जे काही कौटुंबिक किंवा धार्मिक कार्यक्रम असतो तर ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आजचा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. इस्पुर्ली गावामध्ये श्री रामनवमीपासून हरिनाम सप्ताह चालू होता आणि यामध्ये सकाळी 4:30च्या दरम्यान काकड आरती, त्यानंतर संध्याकाळी 7च्या दरम्यान प्रवचन व रात्री 9च्या दरम्यान कीर्तन होतं. आणि 7ही दिवस इतका छान कार्यक्रम झाला. 31 तारखेचं जे काही कीर्तन होतं तर हरिभक्त पारायण संतोष ढोणे महाराजांनी इतकं मस्त कीर्तन सांगितलं आणि ते स्वतः एक शिवचरित्रकार असल्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे काही जीवनचित्र रेखाटलं ना, ती गोष्ट मला इतकी आवडली. तर चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. त्यामुळे त्यांचं जे काही कीर्तनाची सांगता झाली तर ती अगदी थोडक्या शब्दामध्ये मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरंच तुम्हीसुद्धा ती पूर्ण ऐकावी. शिवचरित्रकार ढोणे महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर जे काही शब्द उद्गारले तर त्याची एक छोटीशी क्लिप मी पुढे जॉईन करते. माझ्या शंभू राजाचा मावळा माझा तरुण आहे. आज बसलेल्या माझ्या माता भगिनी आहे का तुम्ही जिजाबाई साहेबांच्या रूपाने माझ्या पुढ्यामध्ये कीर्तनासाठी बसला. अरे समस्त वारकरी म्हणजे संत मांदी आणि ते वारकरी आहेत. पाठीमाग बसलेले ग्रामस्थ मंडळी, तरुण मित्र मंडळी, फक्त तुम्हाला एक आव्हान आहे गड नाही का? अरे जगावं माझ्या शिवाजी राजांच्या सारखं आणि मरावं माझ्या शंभू राजांच्या सारखं. अरे या महाराष्ट्राच्या मधींना कडणारी कण आज संपून जातो रे. वाघ होत गड्या माझं शंभू राजा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्म जागृत ठेवला. वाघाच्या कर्जाचा माझा शंभू राजा. मात्र काही लबाड लांडग्याने माझ्या शंभू राजांचा घात केला. अरे आपलेच वैरी झाले. चारित्र सुद्धा उलट लिहिलं गेलं माझ्या शंभू राजाचं. रंगेल होते, टंगेल होते, अनेक प्रकारे पाठवलं माझ्या शंभू राजाला. जसं शिकवलं तसंच आम्ही ऐकलं. एकदा या समाजातील या फळीत्या लोकांना बाजूला काढा आणि दाखवा रे या मराठ्याचा बाणा काय आहे गड्या. वाघ माझा शंभू राजा. जर एखादा म्हटला ना शंभू राजा व्यसनी होता, माग सरून कानाखाली जोरात मारा. अरे शंभू राजा धर्मासाठी प्राण द्यायला तयार होत. अरे ऐर गैर असता तर मागच्या दारानं पळून गेला असता. मात्र माझं शंभू राजा मंडळी, अरे शिवाजी राजांच्या छावासारखं वर्ध मराठा मावळं आजही माझ्या शंभू राजाचा केदार करतात. लाख मेले तरी चालते, लाखाचा बशिंदा मर्द कमाले. हर हर शंभू राजा होत म्हणून वार करायच्या कपाळाचा गंध आहे. शंभू राजा होता म्हणून आईच्या कपाळाचा कुंकू आहे. आणि शंभू राजा होता म्हणून आज माझ्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये हनुमंतरायाची मूर्ती कृपा माझ्या शंभू राजाची आहे. माझ्या डोक्यावरचा फेटा शंभू राजाची कृपा आहे. विनायकरांच्या गळ्यातला विना शंभू राजाची कृपा आहे. आणि इस्पुरीतला पारायणाचा मंडप माझ्या शंभू राजाची कृपा आहे. अरे घराचा घरपण माझा शंभू राजा आहे. मंदिरातला देव माझा शंभू राजा आहे. पण माझ्या देवाला आयुष्य मिळालं 32 वर्षाचं. शिवाजी राजांच्या सोबत जे मावळं होतं ते आपला प्राण देऊन शिवाजी राजाला जगवत होतं भारत. मात्र शंभू राजाचं या ठिकाणी नशीब कमी पडलं रे गाड्या. आपल्याच औलादी फितूर झाल्या आणि माझ्या शंभू राजाला पकडून दिलं गेलं. कारण त्यांना माहित होतं राजा एकेकाळी आपल्याला लोड जाणार आहे. अरे मर्द मराठ्याची ताकद असणारा माझा शंभू राजा. 100 हत्तीचं बळ माझ्या शंभू राजाच्या मनगटामध्ये होत. मात्र घात झाला. अरे वाघ पिंजऱ्यामध्ये धडपडावा तसं माझं शंभू राजा धडपडत होतं मंडळी. अरे डोळ्यामध्ये तापलेला सळा गंध होत्या रे गड्या.
पायाची नख उपटली होती माझ्या शंभू राजाच्या. अरे असा शरीरावर जागा नव्हता जिथं वार माझ्या शंभू राजाच्या अंगावर केला रे. केसातून रक्ताचा धार लागल्या होत्या. अरे अंगाला मिरचीची पूड चोळली होती रे. हर हर महादेव म्हणण्याचा प्रयत्न माझ्या शंभू राजाने केला तर तोंडामध्ये चटणीचा बुकना माझ्या शंभू राजाचा गेला. अरे मंडळी, एकटंच माझं शंभू राज कोण्या कुत्र्याच्या तावडीमध्ये सापडलं होतं. मात्र मराठी माणूस माग फिरत नाही, वाघ असतो मंडळ आहे का. मोड्यान परंतु झुकणार नाही. सह्याद्रीची ताकद होते माझं शंभू राज. मरेपर्यंत शत्रूला शरण गेलं नाही. ऐर गैर असत तर मागच्या दारानं पडून गेलं असतं. अरे तोंडामध्ये जीभ नव्हती, डोळ्यामध्ये बुबड नव्हती, पायाला नख नव्हती, अंगावर वस्त्राचा तुकडा सुद्धा ठेवला नाही या लबाडाने माझ्या शंभू राजाच्या. अरे धारा रक्ताच्या लागल्या होत्या, चटणीचा बुकना अंगाला लागला होता. मात्र त्याही अवस्थेत तापलेला लाल गोळा जसा दिसावा ना तसं माझं शंभू राजा उभं होतं. भरा साखळ दंडानं बांधलं माझं शंभू राजा. अरे 4 हाताला खिळ टोकलं तर येशू ख्रिस्त त्या धर्मासाठी देव झाले. इथं तर अंगाला बोचण्या लागल्या होत्या महाराज. मग आम्ही आमच्या शंभू राजाला देव का नाही म्हणावं? आम्ही माग का राहतो मंडळ का? अरे आपल्या देवाची किंमत गड्यानो आपल्याला रे. मरेपर्यंत माझा शंभू राजा धर्मासाठी प्राण ठेवून होता आणि मुखामध्ये मरेपर्यंत गजर होता. हर 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 हर. मला चरित्राच्या टाळ्याची अजिबात अपेक्षा नाही. पुढच्या गादीपर्यंत आवाज गेला पाहिजे, इकडे कडपर्यंत आवाज गेला पाहिजे आणि आकाशामध्ये आवाज गेला पाहिजे. स्फुलिंगावचा गजराचा सगळे तयार, सगळे सगळे सगळे. आतापर्यंत मला त्रास दिला नाही. महिला मंडळी, पुरुष मंडळी, कट्ट्यावरचे, वड्यावरचे, मंडपाच्या बाजूचे बसलेले सगळे फक्त टाळकरने टाळ वाजवा, पखवाजाने पखवाज वाजवा, बाकीच्याने हात उंच करा. करा सगळे. ज्यांना हात आहेत त्यांना करा, ज्यांनी हात नाही त्यांना करू नका. गजर शिवाय सगळे तयार. गावाचं नाव इस्पुर्ले, कोल्हापूर जवळ असणारे इस्पुर्ली गाव. 34वा पारायण सोहळा, वर्ष 34वे आणि दिवस 6वा. सगळे तयार. क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजा श्रीमान युवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय जय श्रीराम. बजरंगबली की जय, बजरंगबली की जय. प्रतिमाच्या नावानं भारत माता की जय. सीताराम सीताराम. हरिभक्त पारायण संतोष ढोणे महाराजांनी जे काही शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी उद्गार काढलेत ना, तर ते ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात असे अश्रू जमा झाले होते आणि खरंच त्यांनी ज्या काही वेदना सहन केल्या त्या अगदी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या आणि सगळ्यांनी खूप छान प्रकारे त्यांना प्रतिसाद दिला. तर त्यांनी एक नंतर सांगितलं होतं की प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी ते हे 10 ते 15 मिनिट स्पेशली काढून नवीन जनरेशनना मोटिवेशन किंवा इन्स्पायरेशन करतात आणि खरंच ते ऐकून खूप मस्त वाटलं. आणि स्पेशली त्यांना डॉक्टरांनी सांगितलं सुद्धा होतं की इतक्या मोठ्या आवाजात किंवा भावनिक शब्दात तुम्ही बोलू नका. तरी पण ते बोलतात की जे काही लोक किंवा तरुण मुलं स्पेशली कीर्तनाला येतात तर त्यांच्यावर माझे 4 शब्द ऐकून फरक पडला पाहिजे आणि आपल्या महाराजांनी जे काही जीवन व्यतीत केले ते प्रत्येकाला समजले पाहिजे, एवढाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. असेच वेगवेगळे नवीन विषय मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.